Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. IPS अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नवा वाद निर्माण झाला होता. अजित पवारांवर देखील मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्यानंतर अजितदादांनी स्पष्टीकरण दिलं होतं. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते मुरुम उपसा अधिकृतरित्या सुरू होता असं म्हणत असताना आता या घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. अवैध मुरुम उपशाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांना गावकऱ्यांकडूनच मारहाण करण्यात आल्याचा एक व्हिडिओ आता समोर आलाय. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्याचा वापर मारहाणीसाठी करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. पोलिसांकडून अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असताना गावकरी आक्रमक झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. या व्हिडिओमध्ये मागे अंजना कृष्णा देखील उभे असल्याचं दिसत आहे. सुरुवातीला अंजना यांचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर गावातील रस्त्यासाठी मुरुम काढला जात होता असा बचाव गावातील लोकांकडून करण्यात येत होता. असं असलं तरी आता सरपंचावरच मुरुम चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने त्या ठिकाणी अवैध उत्खनन सुरू असल्याचं स्पष्ट झालंय. हा नवा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित झालेत. एकीकडे अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे, तर दुसरीकडे अंजना या कायदेशीर कारवाई करत असताना त्यांना कारवाई का थांबवण्यास सांगण्यात आली असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय.